नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूया. मनसुख हिरेन प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएनं छापे टाकले. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान एनआयएनं प्रदीप शर्मांना लोणावळ्यातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. त्यांना चौकशीकरता मुंबईला घेऊन आल्याची ही माहिती मिळतेय. सकाळी 7 वाजता त्यांना लोणावळ्यातून घेऊन गेले असून थोड्याच वेळात ते एनआयएच्या कार्यालयात पोहोचणार असल्याची माहिती समोर येतेय. मनसुख हिरेन प्रकरणात एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएनं आज पहाटेच्या सुमारास छापे टाकलेले आहेत, कारवाई केलेली आहे. दरम्यान एनआयएनं प्रदीप शर्मांना लोणावळ्यातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय. त्यांना चौकशीकरता मुंबईला आता आणल्याची माहिती मिळतेय. सकाळी 7 वाजता त्यांना लोणावळ्यातनं नेलं गेलेलं होतं आणि थोड्याच वेळात ते एनआयएच्या कार्यालयात पोहोचतील अशी ही माहिती समोर येतेय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. त्यांच्याकडनं या संदर्भातली आपण अधिकची माहिती जाणून घेऊया. अजित, प्रदीप शर्मांना लोणावळ्यातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, साधारणपणे सकाळी 7च्या सुमारास प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातल्या एका मोठ्या रिसॉर्टवरून त्या ठिकाणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करता ताब्यात घेतलेला आहे आणि ते मुंबईत पोहोचलेले आहेत. पण मुंबईत नेमकं त्यांना कुठे घेऊन गेलेले हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी लोणावळा इथं प्रदीप शर्मा यांना चौकशी करता ताब्यात घेतलं त्याच वेळी त्यांनी त्यांच्या मुंबईतल्या घरावर देखील छापा टाकला आणि त्या ठिकाणी काही तांत्रिक जे पुरावे आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील, काही त्यांचे कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, त्याचबरोबरीनं काही कागदपत्र, काही अशा वस्तू आहेत ज्या या सगळ्या प्रकरणांमध्ये एनआयएला महत्वाच्या वाटतात. त्या सर्व वस्तू त्यांनी गोळा केल्या आणि ते एनआयएच्या कार्यालयामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्याच ठिकाणी प्रदीप शर्मा यांना देखील घेऊन गेलेत अशी माहिती मिळते. पण अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की प्रदीप शर्मा यांना नेमकं कुठे घेऊन गेलेले आहेत. पण एनआयएची टीम जी आहे ती प्रदीप शर्मा यांना घेऊन मुंबईत पोहोचलेली आहे. बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतर एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे नाशिकमध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन सध्या सुरू आहे. द्वारका चौकात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय. नाशिकमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, नाशिकमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय अपडेट? अजिंक्य, आपण बघतोय नाशिकच्या द्वारका चौफुलीमध्ये सगळे रस्ते जाम केलेत. ओबीसी समाजाचे सगळे नेते जे आहेत राज्यातले प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि कशा प्रकारे आंदोलन करताय, आपल्या मागण्यांसाठी आग्रही झालेले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर आग्रही झालेले दिसतात. थोडे मागे वा, बाळासाहेब कर्डक असो, दिलीप खैरे असो, या सगळ्यांना आता पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पोहोचला. हे सगळे आंदोलन करताना द्वारका चौफुलीचे सगळे रस्ते चौबाजून येऊन जाम केलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये येऊन या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडे सुरू झाला आहे. पोलिसही या ठिकाणी पोहोचले. आपण बघतोय की मुंबई पोलीस शाखा किंवा शहर पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी पोहोचली आहे. मोठी कुमक या ठिकाणी पोहोचली असल्यामुळे वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा त्याला पाठिंबा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी दिलीप कर्डक असो किंवा बाळासाहेब काय भूमिका? ओबीसीचं आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत समस्त ओबीसी समाज संपूर्ण भारतामध्ये रस्त्यावर उतरेल आणि आपले हक्क प्राप्त करून गेल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. ठाम भूमिका दिलीप खैरे आपल्याला भुजबळ साहेब सुद्धा या आंदोलनात जोपर्यंत आमचं आरक्षण केंद्र सरकार, राज्य सरकार आमची बाजू कोर्टापुढे मांडून आम्हाला परत मिळवून देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच रस्त्यावर चालू राहील. आंदोलक ठाम आहेत. पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आंदोलकांकडे हा रस्ता पूर्ण जाम झालेला आहे. रवी आपण विनंती करू. रवी, आपण दाखवूया जरा नेमकी बाहेर काय परिस्थिती आहे. वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी आपण बघतोय की या गाड्यांमध्ये ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याला उचलून आणलं जात आहे. गाड्यांमध्ये भरलं जात आहे. पोलिसांचाही मोठी छावणी सारखं अक्षरशः रूप आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या 3 जणांच्या पीठानं ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलं आणि येत्या दिवसामध्ये ज्या सगळ्या निवडणुका होऊ घातल्या आहेत
स्थानिक स्वराज्य संस्था असो, महापालिका असो, आणि या माध्यमातून 54% ओबीसी समाजावर हा अन्याय अशा प्रकारची भावना बोलून दाखवतात. हा द्वारका चौफुली नाशिकमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या चौफुलीत चहूबाजूंनी ओबीसी अर्थात समता परिषद कार्यकर्ते, आपल्याला माहिती आहे की सरकारमधले ज्येष्ठ वजनदार मंत्री छगन भुजबळ प्रणित ही संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारण्यात आलंय. पोलिसांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्याचबरोबर आंदोलक आपल्या असल्या भूमिकेवर ठाम, कुठेतरी प्रत्येकाला उचलून नेणं हा अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय. अनेक गाड्या आल्या आहेत, अजून सुद्धा काही आंदोलक वेगवेगळ्या भागावर येत आहेत. अजूनही काही आंदोलक रस्त्याचे जे वेगवेगळे भाग आहे तिथून परत येत आहे. पोलिसांना नेमकी कारवाई कुठे करावी, कशी करावी हे सुद्धा या जवळपास 9 रस्ते या द्वारका चौफुलीत जमा होतात. एका ठिकाणी कारवाई करावी तर दुसऱ्या ठिकाणावर कार्यकर्ते समोर येतात आणि या कार्यकर्त्यांना काय त्यांची भूमिका. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. एक मिनिट आमचं जो राजकीय ओबीसीचं जे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे त्यासाठी आमची हे ओबीसी समाजाचा हा आक्रोश. पण राज्य सरकारनं अजूनपर्यंत जनगणनेचा रिपोर्ट दिला नाही असे म्हणतात. आरक्षण तर मिळालं पाहिजे. आमचं आरक्षण जे केलेलं आहे त्याच आरक्षणासाठी भांडतोय आम्ही. आमच्या ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त आमचा अजिंक्य, आपण बघताय अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत, आक्रमक आहेत, बोलायचा प्रयत्न करताय, काय सांगा? जर मराठा समाज जर का एवढा ताकद उभा राहत असेल तर आम्ही का उभा राहायचं नाही? आणि त्यांना जर का ताकद भेटत असेल तर ही ओबीसी समाजाची ताकद आहे. आम्ही मरून जाऊ पण आमचं आरक्षण जर का हक्काचं आम्ही हातदान करू. ही एकट्या दिवसाची एक मोठ्या संघर्षाची नांदी बांधली जाते की मराठा समाजाला एवढा जनाधार मिळतो मग ओबीसी समाजाला का नाही? मराठा समाजाला जर एवढा प्रतिसाद मिळतो मग ओबीसी समाजाला का नाही? आत्मदान करण्याचा इशारा सुद्धा काही कार्यकर्ते देत आहेत आणि हेच सगळ्यात येत्या दिवसातल्या संघर्षाची मोठी नांदी मानली जाते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जरी प्रत्येक ठिकाणी पोहोचला असला तरी पोलिसांना सुद्धा वेगवेगळ्या रस्त्यावर येणारे आंदोलक ते अजून देत नाही. आता अजून काही नवीन आंदोलक एका रस्त्यावरनं आलेले आहेत ज्या ठिकाणी यंत्रणा सुद्धा अपुरी पडते. आक्रोश आंदोलन करता आहे, काय भूमिका आहे? आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. तुम्ही घोषणा देताय ते मान्य आहे पण तुमचा मुद्दा नेमका काय? आरक्षण मिळण्याच्या बाबतीत हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. कोणतं आरक्षण? राजकीय आरक्षण. अजूनपर्यंत या कार्यकर्त्यांना आंदोलकांना हेही माहित नाही की नेमकं काय. तुम्ही सांगा. जो कोर्टाने निर्णय दिला ओबीसीचं राजकीय कोट्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे आरक्षण आहे ते आरक्षण त्यांनी रद्द केलं. या आरक्षणामुळे महाराष्ट्रातल्या 56,000 जागा इफेक्टिव्ह झालेल्या आहे आणि त्या संदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संपूर्ण ओबीसी समाजाचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण हे राजकीय कोट्यातलं आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि त्याच्यासाठी आज हा संपूर्ण जिल्हाभरात रस्ता रोको आहे. यात दुसरा मुद्दा असा आहे, मी स्वतः मराठा कुणबी समाजाचा आहे. ज्या आमच्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा बांधवांनी सुद्धा कुणबीचे प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण कोट्यातून जो राजकीय लाभ घेतलेला आहे त्या लाभाच्या लढ्यासंदर्भात सुद्धा हे आंदोलन आहे. एकाच वेळेस अनेक लाभ म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळत असतात आणि त्या माध्यमातून यंदा पुन्हा एकदा जोगवा मांडण्याचा प्रयत्न करताय, ताकद उभी करताय. पोलिसांच्या अनेक गाड्या उचलून आणल्या जात आहे कार्यकर्त्यांना अक्षरशः आणि या गाडीमध्ये डांबलं जात आहे. हा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे का असाही प्रश्न उपस्थित केलाय. आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा ओबीसी समाजाचे कार्यकर्ते करताय. एकीकडे महाराष्ट्रात मराठा समाजाचं आरक्षणावरनं सुरू असलेलं मूक आंदोलन आणि दुसरीकडे आग्रही झालेला ओबीसी समाज द्वारका चौफुलीला आज अक्षरशः पोलीस छावणीचं रूप आलं. या ठिकाणची बाजू ज्या ठिकाणी आता इथले सगळे प्रमुख नेते आंदोलन करत होते ती आता मोकळी करण्यात पोलिसांना यश जरी मिळालं असलं तरी या ठिकाणी अजूनही ओबीसी समाजाचे काही नेते आपण बघतोय की आता या गाड्या भरणं सुरू झालेलं आहे. मित्रा, आंदोलन मागणी ओबीसीचे जे राजकीय आरक्षण जे केंद्र सरकारचा कुटील डाव आहे, राज्य सरकार याच्यात कितपत राज्य सरकारला याविषयी कितपत ज्ञान आहे हा वादाचा विषय होऊ शकतो. पण राज्य सरकारवर आमचा विश्वास आहे, उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास आहे.
केंद्र सरकारची जी आडमुठी धोरण आहे, केंद्र सरकारचं पहिलं धोरण हे तुम्ही केंद्राच्या नावाने खडे फोडतात, राज्य सरकारवर विश्वास व्यक्त करतात. जनगणनेचा अहवाल तर राज्य सरकारच कोर्टामध्ये सादर करेल, तो केला गेला नाही अजूनपर्यंत, तरी तुम्ही विश्वास म्हणतात. ओबीसीची जनगणना जी 2011ला मनमोहन सिंग आणि समीर भाऊंच्या माध्यमातून समीर भाऊंनी संसदेची मागणी केली होती, तेव्हा ती थांबली. आता या सरकारने मोदी साहेबांनी हे प्रेझेंट केलं का मी ओबीसी आहे, हा, पण ते ओबीसी पंतप्रधान म्हणून फक्त मार्क राहिला, बाकी ओबीसीचं वाटायला. छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की या आंदोलनात योग्य वेळी मी सहभागी होईल. कोणाचं नेतृत्व आहे या आंदोलनाला? छगन भुजबळ साहेबांचं, समता परिषद, सर्व ओबीसी संघटना, सर्व ओबीसी नेते सगळे आंदोलनात आहेत. आपण बघतोय की भूमिका एकदम ठाम आहे. खरं तर या आंदोलनाबद्दल आता आपण बघतोय या गाड्यांमध्ये अनेक कार्यकर्ते ओबीसी समाजाचे भरून रवाना केले जात आहे. पोलिसांच्या माध्यमातून मोठा बंदोबस्त जरी असला तरी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आपल्या भूमिका अत्यंत आग्रह आहे, ठाम आहे. लढा ओबीसींच्या हक्काचा, अशा प्रकारची फलक हातात घेऊन सुद्धा सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. असं जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे छगन भुजबळ, त्यांच्या नेतृत्वाखालीचे आंदोलनाचा लढा आम्ही उभारलाय हे बोलायला मात्र समता परिषदेचे कार्यकर्ते बिलकुल कचरत नाहीये. समीर भुजबळ जे माजी खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे आंदोलन आम्ही उभं केलंय हेही सांगितलं जात आहे. एकंदरीत त्या बाजूची वाहतूक सुरू करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. नाशिकमध्ये आत्ताच सुरू झालेला पाऊस आणि या पावसाचा थोडा फायदा नक्कीच होताना दिसतोय, कारण या भागामध्ये रस्त्याच्या या भागावर जे आंदोलक होते त्या आंदोलकांना पोलिसांनी उचललंय आणि पाऊस सुरू झाल्यामुळे सुद्धा इथली वाहतूक सुरू करण्यात यश मिळालेलं आहे. काही काळ का होईना ज्या पद्धतीनं आंदोलन करण्यासाठी ओबीसी समाजाचे किंवा समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक पद्धतीनं उतरले मैदानात, हा काही काळ हा अत्यंत गोंधळाचा इथे नक्कीच होता. द्वारकाच्या जवळपास 9 रस्ते या ठिकाणी सगळे एकत्र आहेत. वेगवेगळ्या भागातनं आंदोलक येत होते. पोलिसांना एका ठिकाणच्या आंदोलकांना चाप करताना दुसऱ्या ठिकाणी नेमकं काय करायचं हाही प्रश्न होता. अजूनही काही भागामध्ये पोलीस कार्यकर्त्यांना गोळा करून पोलीस ठाण्यामध्ये नेत आहे. खरं तर पॅन्डेमिकचा हा काळ, अनेक कार्यकर्त्यांनी तर मास्क लावल्याचं चित्र सुद्धा दिसून आलं नाही. बरोबर, सोशल डिस्टन्सिंगचा तर इथे पूर्णपणे फज्जा उडालेला आहे. कशा प्रकारे आंदोलनाची रणनीती आखली जाते हा जरी वादाचा मुद्दा असला तरी एक मात्र निश्चित अजिंक्य की आपल्या मागण्यांसाठी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं हे आंदोलनात स्पष्ट दिसतंय. नाशिकमध्ये आंदोलनाची सुरुवात जरी झाली असली तरी राज्यभर याचं लोण पसरणार एवढं निश्चित सांगितलं जात आहे. आता बराचसा एक भाग तरी मुंबईकडे जाणारा हा मोकळा करण्यात पोलीस दलाला यश मिळालंय. अजिंक्य. बिलकुल प्रशांत, आणि आपल्या मागे आम्ही अजून देखील बघू शकतोय मोठ्या संख्येनं पोलीस आहेत, त्यासोबतच काही कार्यकर्ते देखील दिसत आहेत आणि त्यांना देखील आता त्या कार्यकर्त्यांना देखील सांभाळण्याचे, नियंत्रण मिळवण्याचे परिस्थितीवर प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. पोलिसांसमोर एक खूप मोठं आव्हान आहे प्रशांत. नक्कीच पोलिसांसमोर एक खरंच मोठं आव्हान आहे, कारण ज्या पद्धतीनं नाशिक डिव्हिजन मधले सगळे पोलीस मोठ्या संख्येने आले, अजूनही पोलीस आक्रमक झाले आहेत, या गाड्यांमध्ये येत आहेत. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी बऱ्याच ठिकाणी चालली आहेत. कार्यकर्त्यांना उचलून आणलं जात आहे, या गाड्यांमध्ये भरलं जात आहे आणि हे भरून असलेले हे कार्यकर्ते ते थेट पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या शहरातल्या नेले जातात. शहरात जवळपास 13 पोलीस ठाणे आहेत आणि या 13 पोलीस ठाण्यातले सगळे प्रमुख पोलीस अधिकारी आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सगळ्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागते. आंदोलन झालं, परवानगी दिली, गुन्हे दाखल होतील, या सगळ्या गोष्टी होत राहील, पण हा जो ओबीसी समाजाचा आक्रोश ज्या पद्धतीनं रस्त्यावर आता उतरायला सुरुवात झाली आहे, हे चित्र म्हणजे येत्या दिवसामधल्या मोठ्या संघर्षाची नांदी नक्कीच मानलं जात आहे. यातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना विषय पूर्ण माहिती नाही, पण बऱ्याच कार्यकर्त्यांना विषय माहिती आहे. येत्या निवडणुकांची पार्श्वभूमी या आंदोलनाला सगळ्यात मोठी आहे. आपण बघतोय की दिलीप खैरे जे जिल्हाध्यक्ष आहे समता परिषदेचे, यांना सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. भालचंद्र भुजबळ यांना ताब्यात घेतलंय. शंभू नागरे यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या गाड्यांमध्ये त्यांना भरून आता पोलीस ठाण्यामध्ये नेत आहेत. अक्षरशः बळाचा वापर करून पोलिसांनी यांना अखेर उचललं आणि आता या गाडीच्या माध्यमातून त्यांना पोलीस ठाण्यात नेत आहेत. या सगळ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून जरी मिळत असली तरीही आंदोलनासाठी म्हणून शेकडोच्या संख्येनं आलेले कार्यकर्ते हा कोरोना पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचा, निकषांचा पूर्णपणे उल्लंघन करणार आहे हे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. द्वारका चौफुली मोकळी करण्यासाठी म्हणून प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून अहोरात्र चालू आहे. अवघ्या काही वेळामध्ये हा रस्ता मोकळा सुद्धा होईल
पण एक मात्र निश्चित की आंदोलनाचं रोड अजिंक्य हे पूर्ण राज्यभरात पसरणार. ओबीसी आरक्षण, येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापालिका निवडणुका, या निवडणुकांमध्ये ओबीसींना जे आरक्षण होतं ते आरक्षणच रद्द झाल्यामुळं ओबीसी संवर्गातून निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होऊ शकते. यांचा दावा आहे की 54% ओबीसी समाज आहे आणि जर का मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते राज्यात, तर मग ओबीसी आरक्षणासाठी का नाही. वेळोवेळी आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा कार्यकर्ते देत आहे. ही येत्या संघर्षाची नांदी आहे. राज्यातल्या सगळ्याच ओबीसी संघटना एकत्र आल्या आहेत. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसींची बोट बांधण्याची सुरुवात केली ही असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. बिलकुल प्रशांत, आणि आपण म्हणालात की नाशिकमधनं या आंदोलनाला सुरुवात झाली, राज्यभर कदाचित याचे लोण पसरतील की काय अशी शक्यता वाटते, कारण ओबीसी संघटना राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये रास्ता रोको करतायत, जोरदार घोषणाबाजी होतीये आणि या कोरोना काळात अशा प्रकारची आंदोलनं खरं तर करणं कितपत योग्य असा देखील सवाल उपस्थित होतोय. प्रशांत, नेमकं त्याबद्दल काय सांगा? अजय, का खरं तर कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून सातत्यानं आवाहन केलं होतं की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरचा वापर करा. पण अशा प्रकारचं आंदोलन ज्यावेळेस सरकारमधलेच एक वजनदार मंत्री छगन भुजबळ प्रणित संघटनेच्या माध्यमातून होतं, त्यावेळेस या सगळ्या नियमांची कोणतीही दखल घेतली गेली जात नाहीये हे स्पष्टपणे दिसून येतं. हे आता या ठिकाणी तसंच दिसून येतं. म्हणजे जी गर्दी आता आपण दाखवूया, अजूनही गर्दी तशीच आहे. अजूनही पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आला आहे. पोलीस दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हा दाखवण्याचा प्रयत्न आहे की कायदा पालन करण्यासाठी म्हणून आम्ही इथे आहोत. खरं तर पोलिसांनी या ठिकाणी पूर्ण परिस्थिती आवळली होती, पण आवळली जरी होती तरी एवढे आंदोलक आलेच. बिलकुल परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतायत आता पोलीस आणि कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली गेलेली आहे. वाहतूक जी आहे ती देखील सुरळीत आता पोलिसांकडनं केली जाते. प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत. मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांच्या अर्थसहाय्यातून गरजूंना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आलेला आहे. गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळावं यासाठी त्यांनी रिक्षा ॲम्ब्युलन्स उपक्रम सुरू केलाय. 25 ऑटो रिक्षा ॲम्ब्युलन्सच्या ताफ्यासह या उपक्रमाचं पुण्यामध्ये उद्घाटन करण्यात आलंय. स्वदेश सेवा फाउंडेशन आणि बघतोय रिक्षावाला फोरम यांच्या संयुक्त विद्यमानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पुण्यातील काही रिक्षा चालकांनी स्वतः पुढाकार घेऊन एक नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणली. डॉक्टर श्रीयुत केशव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑटो रिक्षा संघटना बघतोय रिक्षावाला यांनी एकत्र येऊन आपली ऑटो रिक्षा ऑक्सिजन सिलेंडर, पीपीई किट आणि ऑक्सिमीटर यांनी सज्ज करून चक्क त्या रिक्षाचं जुगाड ॲम्ब्युलन्स मध्ये रूपांतर केलं. जेव्हा मला असं वाटलं की आम्ही रिक्षाचा वापर रिक्षा ॲम्ब्युलन्स म्हणून आपण स्टार्ट करू शकतो, तर तेव्हा आम्हाला काही गोष्टी जाणवल्या की यांना ट्रेन करावं लागेल. आमची डॉक्टरांची टीम 24/7 अवेलेबल असते हेल्पलाईन सेंटरवरती. अशा अनेक जुगाड ॲम्ब्युलन्स तयार करायचं मानस त्यांनी स्वदेश सेवा या संस्थेतर्फे दुबईतील सुप्रसिद्ध मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांना सांगितलं. ऑटो रिक्षा चालकांची कल्पकता आणि धाडस हे फारच कौतुकास्पद आहे. माणुसकी म्हणून सेवाभाव हेतूने त्यांनी जुगाड ॲम्ब्युलन्सची निर्मिती केली. डॉक्टर केशव स्वराज्य सेवा संस्थेच्या धनश्री पाटील आणि बघतो रिक्षावाला या संघटनेच्या सर्व रिक्षा चालकांशी मी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला आणि त्यांचे सन्मानपूर्वक अभिनंदन केले. नक्की यातून अनेक पेशंट्सला योग्य अशी ऑक्सिजनसह आरोग्य सेवा देऊन त्यांचा त्वरित हॉस्पिटलपर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचण्यास मदत होईल. आणि लगेचच डॉक्टर दातार यांनी या सत्कार्याचं कौतुक केलं आणि 25 जुगाड ॲम्ब्युलन्ससाठी लागणारा सर्व निधी आणि मदतीचा हात देऊ केला. अहमदनगर, औरंगाबाद, सांगली तसेच भोर आणि पुण्याच्या आजूबाजूचे जे तालुके आहेत तिथे ही सेवा दिली जाईल. दातार सरांचा खूप मोठा याला हातभार लाभलाय, तर हे आम्ही आमचं भाग्य समजतो.
संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न न्यूज 18च्या माध्यमातून केला जातोय। पाहूयात या संदर्भातल्या बातम्या। नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व आपण एकत्रितपणे अधोरेखित करूया। पाहूयात आज संजीवनीची गाडी आहे तरी कुठे। ठोस कदमों से मंजिलें मिलती, जैसे ऋतुओं से जूझ के कली है खिलती। वैक्सीनेशन वो ठोस कदम है जिससे हमारे देश के सेहत की कली जरूर खिलेगी। हाय, दिस इज तनिष्क नाबर एंड वी आर ब्रिंगिंग यू अ वैक्सीनेशन एंथम कॉल्ड टीका लगा फॉर फेडरल बैंक एंड नेटवर्क 18's संजीवनी वैक्सीनेशन ड्राइव इनिशिएटिव। वी आर वेरी एक्साइटेड टू ब्रिंग यू दिस ऑन द 21st of June. स्टे ट्यून्ड। आपने टीका लगाया क्या? लगाया क्या? आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।